विद्यार्थी मित्रांनो, सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय आणि स्ट्रक्चर ऑफ फ्लॉवर हे दोन पॉईंट्स आपण बघितलेले आहेतच. आज आपल्याला त्याच्या पुढचा टॉपिक या ठिकाणी डिस्कस करायचा आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण पॉलिनेशन, फर्टिलायझेशन, सीड जर्मिनेशन आणि मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असे 4 पॉईंट्स या ठिकाणी कव्हर करणार आहोत. सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉलिनेशन म्हणजे काय हे समजून घेऊ. ठीक आहे, पॉलिनेशनमध्ये होते काय की फ्लावर्सचं जे स्ट्रक्चर आपण बघितलं त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे पार्ट म्हणजे अँड्रोशियम आणि गायनोशियम असे 2 पार्ट्स या ठिकाणी बघितले. ठीक आहे, कोणत्याही फ्लावरमध्ये ज्याला आपण बायसेक्शुअल फ्लावर म्हणतो, ज्या फ्लावरमध्ये अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे मेल गॅमेटला प्रोड्यूस करणारे आणि फिमेल गॅमेटला प्रोड्यूस करणारे व्हर्ल्स हे प्रेझेंट आहेत, अशा फ्लावर्सला आपण बायसेक्शुअल फ्लावर असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, तर या फ्लावरमध्ये काय होतं की पर्टिक्युलरली अँड्रोशियम हे पोलन ग्रेन्स त्या ठिकाणी तयार करतात. ठीक आहे, आणि त्या पोलन ग्रेनला वेगवेगळ्या मार्गाने स्टिग्मापर्यंत म्हणजेच गायनोशियमचा जो कार्पेलचा जो पार्ट आहे स्टिग्मा तिथपर्यंत त्याला त्या ठिकाणी ट्रान्सफर केलं जातं. आता वेगवेगळा मार्ग म्हणजे कोणता? याच्यामध्ये पॉलिनेशनसाठी वेगवेगळे फॅक्टर्स त्या ठिकाणी युटिलाइज केले जातात. ठीक आहे, अबायोटिक आणि बायोटिक अशा 2 फॅक्टरमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते आपण बघू. पण पॉलिनेशन म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर त्याचं उत्तर खूपच सोपं आहे. काय? तर ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा है ना. ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा याला काय म्हणायचं त्या ठिकाणी आपण पॉलिनेशन म्हणायचं. ठीक आहे, आता एक रफ डायग्राम मी फ्लावरची काढतो जेणेकरून तुम्हाला पॉलिनेशन म्हणजे काय हे चटकन लक्षात येईल. ठीक आहे, आता फ्लावर्स आपण त्या ठिकाणी कसा काढला होता की सपोज टू बी दिस इज व्हॉट द कार्पेल. हा झाला त्याचा कार्पेल. ओके, नाउ दिस इज that pedicel and thalamus. This one is the calyx that is not to participate in the process of sexual reproduction, and that's why we called as the accessory whorls. Now these are the corolla. Now this is not also participate in the sexual reproduction. ठीक आहे, पण आता हा जो गायनोशियम आहे हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल आहे आणि हा जो आता मी ग्रीन कलरमधली काढला हा आहे त्या ठिकाणी अँड्रोशियम. ठीक आहे, हा झाला त्याचा अँथर लोब. आता होतंय काय की जे पोलन ग्रेन्स आहेत ते या अँथर लोबमध्ये तयार होतात आणि ते ट्रान्सफर केल्या जातात ह्या स्टिग्मावर है ना. दिस इज व्हॉट द पोलन ग्रेन. आता या स्टिग्मावरती काय झाले असे डिपॉझिट झाले. आता ही जी ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेनची जी प्रोसेस आहे त्याच प्रोसेसला काय म्हणायचं त्या ठिकाणी पॉलिनेशन असं म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे काय तर पॉलिनेशन म्हणजे ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम अँथर टू स्टिग्मा इट्स कॉल्ड एज द पॉलिनेशन. इतकी सोपी त्याची त्या ठिकाणी व्याख्या आहे. ठीक आहे, काय सांगितलं मी तुम्हाला की पोलन ग्रेन जो आहे हा नॉन मोटाईल असतो. ठीक आहे, आता नॉन मोटाईल या शब्दाचा अर्थ काय होतो? हा जो पोलन ग्रेन आहे याच्यासाठी मी एक शब्द वापरला नॉन मोटाईल. ठीक आहे, आता लक्ष द्या. नॉन मोटाईल म्हणजे पोलन ग्रेन काही स्वतः एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जात नाही. ठीक आहे, म्हणूनच त्या पोलन ग्रेनला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं? नॉन मोटाईल असं म्हटलं जातं. ठीक आहे, जेव्हा पोलन ग्रेन हा नॉन मोटाईल असतो तरी पण तो अँड्रोशियमपासून गायनोशियमपर्यंत ट्रान्सफर केला जातो आणि या ट्रान्सपोर्टेशनला फ्लावर्समध्ये है ना, हे जे फ्लावरचं जे स्ट्रक्चर आहे कॅलिक्स आहे, करोला आहे, हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी फार मदत करतं. ठीक आहे, कसं मदत करतं तर या ट्रान्सपोर्टेशनला 2 फॅक्टर त्या ठिकाणी रिस्पॉन्सिबल आहेत. ठीक आहे, एक आहे अबायोटिक फॅक्टर आणि दुसरा आहे त्या ठिकाणी बायोटिक फॅक्टर. अबायोटिक फॅक्टर म्हणजे काय की जो बायोलॉजिकली ओरिजिनेटेड नाही आहे है ना. दॅट्स वाय विंड आणि वॉटर असे 2 फॅक्टर आहेत. आपल्याला माहिती आहे विंड आणि वॉटर हे नॉन लिव्हिंग फॅक्टर्स आहेत आणि याच्या मदतीनं जर पॉलिनेशन होत असेल तर अशा पॉलिनेशनला आपण काय म्हणायचं त्या ठिकाणी
अबायोटिक. अशा फॅक्टरला आपण त्या ठिकाणी काय म्हणायचं तर अबायोटिक. बरोबर आहे. बायोटिक म्हणजे काय की जे बायोलॉजिकली ओरिजिनेटेड आहेत. उदाहरणार्थ काही इन्सेक्ट असतील किंवा बर्ड्स असतील. ठीक आहे. आता इन्सेक्ट आणि बर्ड्सला अट्रॅक्ट करण्यासाठी फ्लावरमधले हे जे कॅलिक्स आणि करोला आहेत ते फार मदत करतात. ठीक आहे. फ्लावर्समध्ये काही ग्लँड पण असतात. ठीक आहे. त्या ग्लँडच्या मदतीनं नेक्टरीफेरस ग्लँड्स म्हटलं जातं. नेक्टर तयार केला जातो. नेक्टर म्हणजे उदाहरणार्थ मध है ना, मधासारखा एक स्वीट सबस्टन्स या ठिकाणी तयार केला जातो आणि तो काय होतो या ठिकाणी या पर्टिक्युलरली जो काही तो मध जो आहे इन्सेक्ट त्याला त्या ठिकाणी काय करतात त्या मधासाठी अट्रॅक्ट होतात. आणि कलर ऑफ फ्लावर आपल्याला माहिती आहे की पेटल्स जे आहेत ते व्हेरियसली कलर्ड असतात आणि अट्रॅक्टिव्ह फ्लावर्स हे ऑलवेज इन्सेक्ट आणि बर्ड्सला त्या ठिकाणी अट्रॅक्ट करतात आणि दॅट्स वाय द पॉलिनेशन इज टेक्स प्लेस. आणि त्या ठिकाणी काय घडून येणार हे पॉलिनेशन घडून येणार. ठीक आहे. मग आता बघा पॉलिनेशनच्या बाबतीमध्ये आपण काय काय सांगू शकतो की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा इज कॉल्ड एज द पॉलिनेशन. पॉलिनेशन हे दोन पद्धतीमध्ये केलं जातं. दोन फॅक्टरच्या मदतीनं केलं जातं, अबायोटिक आणि बायोटिक. ठीक आहे. आता याच्यानंतरचा काय पॉईंट आहे, पॉलिनेशन झाल्यानंतर पोलन ग्रेन डिपॉझिट झाले या स्टिग्मावर काय झाले डिपॉझिट झाले. पॉलिनेशन झाल्यानंतर दुसरा जो काही त्या ठिकाणी फॅक्टर आहे तो आहे त्या ठिकाणी फर्टिलायझेशनची दुसरी महत्त्वाची जी इव्हेंट आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. ठीक आहे. मग असं जर कोणी विचारलं की बाबा रे फर्टिलायझेशन म्हणजे काय, तर त्याचं उत्तर खूप सोपं आहे. फ्युजन ऑफ गॅमेट इज कॉल्ड एज द फर्टिलायझेशन आहे ना. जे गॅमेटिक फ्युजन आहे त्याच प्रोसेसला आपण फर्टिलायझेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता पॉलिनेशन म्हणजे आता आपल्याला पॉलिनेशनचा डेफिनेशन त्या ठिकाणी कळालेली आहेच. पॉलिनेशनमध्ये आपण काय सांगतो की ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन अँड ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन फ्रॉम एंथर टू स्टिग्मा. ठीक आहे. पॉलिनेशनमध्ये काय होतं की हे जे पोलन ग्रेन्स आहेत हे कशावर डिपॉझिट होतात त्या ठिकाणी स्टिग्मावर डिपॉझिट होतात. इथे दाखवलेली. ओके. स्टिग्मावर डिपॉझिट झाल्यानंतर स्टिग्माच्या टिपवर है ना, स्टिग्माच्या टिपवर. ओके. आता मी हे थोडीशी मोठी फिगर काढतो. नाउ दिस इज द सपोज टू बी द कार्पेल. ठीक आहे. कार्पेल कशामुळं, कारण की हा जो फर्स्ट पार्ट आहे हा आहे स्टिग्मा, ही झाली लॉंग ट्यूब ज्याला आपण स्टाईल असं म्हटलेलं आहे, आणि हा त्या कार्पेलचा बेसल सोलन पार्ट आहे ज्याला आपण त्या ठिकाणी काय म्हणतो ओव्हरी म्हणतो. ठीक आहे. नाउ व्हॉट हॅपन नेक्स्ट, द पॉलिनेशन इज टेक्स प्लेस. ठीक आहे. पॉलिनेशन झाल्यानंतर काय होतं की पोलन ग्रेन्स आर डिपॉझिटेड ऑन द सरफेस ऑफ द स्टिग्मा. ठीक आहे. बघा आता समजा हा तो पोलन ग्रेन आहे आणि हा पोलन ग्रेन कशावर डिपॉझिट झाला, या स्टिग्मावर तो डिपॉझिट झाला. ओके. मी अजून काही पोलन ग्रेन्स या ठिकाणी सांगतो. एकच होत नाही, असंख्य होतात. ओके. आता हा जो पोलन ग्रेन आहे हा पोलन ग्रेन काय करतो, या स्टिग्मावर असलेला जो शुगरी किंवा स्टिकी सबस्टन्स आहे त्याला तो ॲब्झॉर्ब करतो आणि बिकॉज ऑफ दॅट ॲब्सॉर्प्शन हा जो पोलन ग्रेन आहे हा जर्मिनेट होतो. ठीक आहे. आता जर्मिनेट होतो म्हणजे काय, तर या पोलन ग्रेनमधून एक ट्यूब या ठिकाणी निघून पडते. नाउ द ट्यूब इज लाईक दॅट, एक लॉंग ट्यूब जी या ओहरीपर्यंत जाणार आहे. द ट्यूब इज लाईक दॅट. ओके. नाउ दिस ट्यूब इज द पोलन ट्यूब. या ट्यूबला काय म्हटलं जातं, पोलन ट्यूब म्हटलं जातं. ओके. दिस इज द पोलन ट्यूब. ओके. आता पोलन ट्यूबमध्ये काय होतं की या पोलन ग्रेनमध्ये असणारे जे दोन मेल गॅमेट्स आहेत दीज आर द मेल गॅमेट्स. ओके. आता होते काय की हा पोलन ग्रेन या स्टिग्मावर जर्मिनेट झाला,
जर्मिनेट झाल्यानंतर याच्यापासून त्या ठिकाणी पोलन ट्यूब तयार झाली आणि पोलन ट्यूबपासून या पोलन ट्यूबच्या मध्ये काय झाले, हे 2 मेल गॅमेट्स त्या ठिकाणी एंटर झाले. ठीक आहे. नाऊ दिस पोलन ग्रेन प्रोड्यूस द 2 मेल गॅमेट्स. ओके. आता हे जी पोलन ट्यूब आहे ही काय होती, ती भ्रष्ट होऊन जाते. भ्रष्ट होती म्हणजे काय, ही फुटती आणि फुटल्यानंतर हे जे मेल गॅमेट आहेत, हे मेल गॅमेट या ओव्हरीमध्ये रिलीज केल्या जातात. ठीक आहे. म्हणजे ओव्ह्यूल किंवा ओव्ह्यूलमध्ये त्या ठिकाणी ते रिलीज केल्या जातात. ओके. नाऊ याच्यापैकी जो पहिला मेल गॅमेट आहे हा फ्यूज होतो. फ्यूज होतोच म्हणजे काय, फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल, दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द फर्टिलायझेशन. ठीक आहे. हा एग सेल बरोबर फ्यूज होतो. ठीक आहे. आणि या ठिकाणी काय तयार होतं, तर झायगोट तयार होतं. ठीक आहे. म्हणजे मेल गॅमेट हा हेप्लॉइड आहे, एक सेल ही पण हेप्लॉइड आहे आणि याच्यापासून त्या ठिकाणी काय तयार होणार, तर डिप्लॉइड झायगोट तयार होणार. ओके. जो दुसरा मेल गॅमेट आहे तो सुद्धा याच पद्धतीमध्ये दुसऱ्या म्हणजेच पोलार न्यूक्लियस बरोबर तो त्या ठिकाणी फ्यूज होतो आणि त्या ठिकाणी एंडोस्पर्म हे तयार होतं. ठीक आहे. आता पोलार न्यूक्लियसची संख्या या ठिकाणी 2 आहे, म्हणजे 1 हेप्लॉइड प्लस 1 हेप्लॉइड आणि हा एक मेल गॅमेट. ठीक आहे. नाउ देअरफॉर दिस एंडोस्पर्म इज अ ट्रिप्लॉइड इन नेचर. ऑलवेज कसा असतो, तो ट्रिप्लॉइड इन नेचर असतो. आता या ठिकाणी काय झालं की बघा, पहिला जो मेल गॅमेट आहे हा मेल गॅमेट फ्यूज झाला आणि झायगोट तयार झालं आणि दुसरा जो मेल गॅमेट आहे जेव्हा हा फ्यूज होतो म्हणजेच फर्टिलाइज होतो त्यावेळेस हा एंडोस्पर्म या ठिकाणी तयार होतं. ठीक आहे. आता या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे, ठीक आहे, या ठिकाणी 2 मेल गॅमेट्स इन्व्हॉल्व असल्यामुळे या प्रोसेसला किंवा या फर्टिलायझेशनला डबल फर्टिलायझेशन असं म्हटलं जातं. आणि लक्ष द्या, डबल फर्टिलायझेशन इज द मार्केबल कॅरेक्टर ऑफ एंजियोस्पर्मिक प्लांट. है ना, कोणत्याही फ्लावरिंग प्लांटमध्ये, एंजियोस्पर्मिक प्लांटमध्ये डबल फर्टिलायझेशन हे काय एक प्रकारचं मार्केबल कॅरेक्टर आहे. ठीक आहे. डबल फर्टिलायझेशन दुसऱ्या कशामध्येही होत नाही. डबल फर्टिलायझेशन फक्त आणि फक्त आपल्याला कशामध्ये पाहायला भेटतं, त्या ठिकाणी फ्लावरिंग प्लांट्समध्ये. ओके. आता याच्यानंतर आपण एक महत्त्वाचा पॉईंट बघणार आहोत, सीड जर्मिनेशनचा. जर आपण एक फ्रूट जर कन्सिडर केलं, ठीक आहे, त्या फ्रूटमध्ये त्या ठिकाणी सीड्स हे डेव्हलप होतात. हे सगळे इव्हेंट्स आफ्टर फर्टिलायझेशन आपल्याला पाहायला भेटतात. कसे, उदाहरणार्थ मी या ठिकाणी एक फ्रूट काढतो, ओके. कशाचा फ्रूट आहे, बरोबर आहे, मँगो आहे. ठीक आहे. आता हा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, त्या ठिकाणी सीड असं म्हणतो. ठीक आहे. आणि हा जो रिमेनिंग पार्ट आहे हा त्या ठिकाणी काय झाला, फ्रूट झाला. ठीक आहे. काय सांगितलं या ठिकाणी बघा, की या ओव्हरीपासून काय तयार होणार, फ्रूट तयार होणार आणि ओव्ह्यूलपासून काय तयार होणार, त्या ठिकाणी सीड्स तयार होणार. ठीक आहे. आता जेव्हा हे फ्रूट जे आहेत, जेव्हा रायपनिंग म्हणजे काय, पिकतात, है ना, रायपनिंग झाल्यानंतर फ्रूट्समधून जे सीड्स आहेत हे रिलीज केल्या जातात. ठीक आहे. सीड्सला स्प्रेड करण्याच्या या प्रोसेसला त्या ठिकाणी सीड डिस्पर्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. किंवा डिस्पर्शन ऑफ सीड असं म्हटलं जातं. दॅट इज अदर पार्ट. पण मात्र लक्षात ठेवा की होते काय, की जेव्हा आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरीपासून फ्रूट तयार होणार, ओव्ह्यूलपासून त्या ठिकाणी काय तयार होतात, या ठिकाणी सीड्स तयार होतात. ठीक आहे. आणि हे सीड्स त्या ठिकाणी रिलीज केल्या जातात किंवा डिस्पर्स केल्या जातात. रायपनिंग म्हणजे फळ पिकल्यानंतर त्याचं डिस्पर्शन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटतं. ठीक आहे. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन, त्यानंतर काय होतं की हे जे सीड्स आहेत हे सीड्स त्या ठिकाणी वेगवेगळ्या फॅक्टरमध्ये किंवा जमिनीवर म्हणा किंवा कुठेही ते ठिकाणी डिपॉझिट केल्या जातात. ठीक आहे. डिपॉझिट केल्यानंतर अंडर फेवरेबल कंडिशन, ठीक आहे, सीड्सला फेवरेबल कंडिशन्स काय लागेल जर्मिनेशनसाठी, तर त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ती आहे त्या ठिकाणी अवेबिलिटी ऑफ वॉटर आणि सॉईल, है ना, सॉईलमधले जे न्यूट्रियंट्स आहेत, ह्या 2 गोष्टी जर त्या ठिकाणी सीड्सला मिळाल्या तर ते सीड्स त्या ठिकाणी काय होतात, जर्मिनेट होतात. ठीक आहे. आपण बघितलेलं आहे, आपण घरामध्ये त्या ठिकाणी मटकी भिजू घालतो
ठीक आहे, 1-1.5 दिवस झाला की त्याला त्या ठिकाणी मोड यायला सुरुवात होती. ठीक आहे, आता हा तो सपोज टू बी सीड असेल. आता या सीडमध्ये बघा हा जो भाग असतो हा या सीड्सचा त्या ठिकाणी फर्टाईल पार्ट आहे आणि हा एंडोस्पर्म आहे. दिस पार्ट इज व्हॉट कॉल्ड एज द एंडोस्पर्म. ठीक आहे, आता हा जो मी ब्लॅक डॉटेड दाखवत आहे समजा है ना, तर हा आहे त्या ठिकाणी एम्ब्रियो. ठीक आहे, होतंय काय की हा एम्ब्रियो या एंडोस्पर्म पासून नरिशमेंटला ॲब्झॉर्ब करतो. ठीक आहे, आणि जशी तो नरिशमेंटला ॲब्झॉर्ब करतो त्यापासून त्या ठिकाणी या सीडचा पहिला ऑर्गन हा तयार होतो. ओके, इट इज लाईक दॅट. यालाच सीड जर्मिनेशन असं म्हटलं जातं. याला काय म्हणायचं त्या ठिकाणी, सीड जर्मिनेशन. ठीक आहे, मग आता सीड जर्मिनेशनसाठी काय काय आवश्यक आहे. सगळ्यात पहिल्यांदा हा जो एंडोस्पर्म आहे यांनी वॉटरला ॲब्झॉर्ब करणे. त्याच्यामुळं काय होतं की दिस एंडोस्पर्म गिव्ह द नरिशमेंट टू द डेव्हलपिंग एम्ब्रियो, आणि मग एम्ब्रियोमध्ये मायटोसिस सुरू होऊन त्या ठिकाणी सीड हे जर्मिनेट व्हायला सुरुवात होतं. ठीक आहे, नाव दिस इज व्हॉट कॉल्ड एज द सीड जर्मिनेशन. ठीक आहे, आता आपण याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पॉईंट त्या ठिकाणी बघणार आहोत, ते म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टेट बोर्डच्या पेज नंबर 28वर कॅन यू रिकॉलमधल्या त्या 3 प्रश्नांचा आता आपल्याला अभ्यास करायचा आहे. याच्यामध्ये आता पहिला पॉईंट आपण बघणार आहोत, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे, ही जी मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आहे या सिस्टीमला कॉम्प्लिकेटेड सिस्टीम आहे, वेगवेगळ्या पार्टनी ती तयार झालेली आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो आहे त्या ठिकाणी काय, तर तो आहे टेस्टीज. ठीक आहे, जर तुम्ही टेस्टीजचं स्ट्रक्चर जर बघितलं तर ती ओव्हल शेप्ड आहे. ठीक आहे, त्यानंतर इट इज प्रेझेंट इन स्कॉर्टम. कशामध्ये प्रेझेंट आहे ती, स्कॉर्टममध्ये प्रेझेंट आहे. स्कॉर्टम काय आहे तर एक पाऊच किंवा सॅक लाईक स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये ह्या ओव्हल शेप्ड पिंक कलरमधल्या असणाऱ्या त्या ठिकाणी टेस्टीज ह्या प्रेझेंट असतात. ठीक आहे, आता ह्याच्या टेस्टीज आहेत दे प्रेझेंट द आउटसाइड द ॲब्डॉमिनल कॅव्हिटी. ॲब्डॉमिनल कॅव्हिटीच्या आउटसाईडमध्ये ते प्रेझेंट आहे. टेस्टीजला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा प्रायमरी सेक्स ऑर्गन म्हणून त्या ठिकाणी कन्सिडर केल्या जातो. ओके, याच्यामध्ये खूप सारे असंख्य त्या ठिकाणी सेमिनिफेरल्स ट्युब्युल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे, मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणारे हे जे सेमिनिफेरल्स ट्युब्युल्स आहेत हे ट्युब्युल्स त्या ठिकाणी याच्यामध्ये त्या ठिकाणी जर्मायनल इपिथिलियम टिश्यूची लाइनिंग असते. ठीक आहे, कशी, उदाहरणार्थ या ठिकाणी बघा की हा एक तो ट्युब्युल असेल. ठीक आहे, ही जी लाइनिंग आहे याला जर्मायनल इपिथिलियम टिश्यू असं म्हटलं जातं. ठीक आहे, त्याचं काम काय आहे, थोडंसं हे या प्रकारचं असू शकतं. ओके, इट इज लाईक दॅट. आता काय झालं की समजा ही सेमिनिफेरल्स ट्युब्युल्स असेल तर मधली ही जी मी लाइनिंग काढलेली आहे ती कशाची काढलेली आहे, जर्मायनल इपिथिलियम टिश्यूची. ठीक आहे, या टिश्यूच्या ॲक्टिव्हिटीमुळं काय होतं की हा जो काही सेमिनिफेरल्स ट्युब्युल्स आहे इट प्रोड्यूस द स्पर्म. ठीक आहे, त्या ठिकाणी काय तयार होतात, स्पर्म तयार होतात बाय मिओसिस. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा की इथं जर मिओसिस इन्व्हॉल्व असेल तर जे स्पर्म आहेत ते हेप्लॉइड असतात. ठीक आहे, तसंच ओव्हमसुद्धा त्या ठिकाणी फिमेल रिप्रोडक्टिव्हचा जो पार्ट आहे ओव्हम हा सुद्धा हेप्लॉइड असतो. ठीक आहे, आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर जो लिव्हिंग किंवा जो काही त्या ठिकाणी इंडिव्हिज्युअल तयार होतो तो 2 हेप्लॉइड सेल्सपासून तयार होत असल्यामुळे त्याचं जे काही जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन आहे तो डिप्लॉइड असतो. ठीक आहे, दॅट इज अदर पार्ट. बट या ठिकाणी लक्षात ठेवा की मिओसिस झाल्यानंतर तयार होणारा जो प्रत्येक एक स्पर्म आहे तो कसा असेल, त्या ठिकाणी हेप्लॉइड असेल. ठीक आहे, आता हा टेस्टीजमध्ये तयार झालेला जो स्पर्म आहे तो त्या ठिकाणी पुढे पुश केला जातो. ठीक आहे, आता पुढे पुश केला जातो म्हणजे मग तो कसा, तो तयार झाला टेस्टीजमध्ये, टेस्टीजमधून तो जातो रेटे टेस्टीजमध्ये, ही पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर तो व्हास इफरन्सकडे जातो.
त्यानंतर तो पुश केला जातो इपिडायडॅमिसकडे, त्यानंतर व्हास डिफरन्सकडे, त्यानंतर इजॅक्युलेटरी डक्टकडे आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी युरिनोजेनायटल त्या ठिकाणी पार्टकडे, म्हणजेच तो मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचा जो सगळ्यात शेवटचा पार्ट आहे पेनिस, त्याच्याकडे तो त्या ठिकाणी ट्रान्सफर केला जातो. ठीक आहे. आणि ड्युरिंग द सेक्शुअल इंटरक्रॉस तो त्या ठिकाणी डिस्चार्ज केला जातो त्या पर्टिक्युलरली फिमेल जेनायटल ट्रॅक्टमध्ये. नाउ दिस इज व्हॉट द पर्टिक्युलरली कॉल्ड एज द टेस्टिस. ठीक आहे. आता आपल्याला या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये असणाऱ्या ग्लँडविषयी आपल्याला माहिती बघायची. ठीक आहे. याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होणाऱ्या किंवा असणाऱ्या ज्या ग्लँड्स आहेत त्या ग्लँड्स आपल्याला त्या ठिकाणी आता बघायच्या आहेत. तर ठीक आहे, ग्लँड आपण कशाला म्हणू शकतो? ग्लँड एक सिंगल सेल पण असू शकते किंवा टिश्यू पण असू शकतो किंवा एखादा ऑर्गनसुद्धा असू शकतो. ठीक आहे. जसं की आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा ऑर्गन आहे जो आपल्या शरीरातली सगळ्यात मोठी ग्लँड आहे. ठीक आहे. म्हणजे अ सेल, टिश्यू और ऑर्गन आहे ना, सेल, टिश्यू और ऑर्गन याला आपण ग्लँड कधी म्हणू शकतो? ज्या वेळेस त्या सेल, टिश्यू किंवा ऑर्गनमधून एखादा केमिकल सिक्रेट केला जातो म्हणजे काय की तो तयार केला जातो. ठीक आहे. आणि त्या केमिकलपासून एक पर्टिक्युलर फंक्शन त्या ठिकाणी परफॉर्म केलं जातं. ठीक आहे. नाउ दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज द ग्लँड. आपण त्याला त्या ठिकाणी ग्लँड म्हणू शकतो. जर असं कोणी विचारलं की बाबा रे ग्लँड म्हणजे काय, त्याचं उत्तर खूप सोपं आहे. अ सेल, टिश्यू और ऑर्गन विच सिक्रेट सम केमिकल कॉम्पोनंट्स फॉर अ पर्टिक्युलर फंक्शन है ना. आपण त्याला काय म्हणायचं? त्या ठिकाणी ग्लँड म्हणायचं. म्हणजे एखादा सेल, टिश्यू आणि ऑर्गन एका पर्टिक्युलर फंक्शनसाठी एखादा केमिकल तयार करत असेल तर तो सेल, टिश्यू आणि ऑर्गन काय झाला तर तो ग्लँड झाला. ठीक आहे. आपल्याला मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमच्या एकूण 3 ग्लँडविषयी माहिती बघायची आहे. पहिली आहे सेमिनल व्हेसिकल, दुसरी प्रोस्टेट ग्लँड आणि तिसरी जी ग्लँड आहे त्याला कौपर्स ग्लँड किंवा त्याला बल्बो युरेथ्रल ग्लँड सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. तुम्ही फिगरमध्ये या ठिकाणी बघा, पर्टिक्युलरली सेमिनल व्हेसिकल जो आहे हा त्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडरच्या दोन्हीही साईडला तो प्रेझेंट असतो. पेअरमधली ग्लँड आहे अँड देअरफॉर दॅट इज व्हॉट कॉल्ड एज द सेमिनल व्हेसिकल्स दॅट इज प्रेझेंट पोस्टेरियर साईड ऑफ द युरिनरी ब्लॅडर आणि तो त्या ठिकाणी पेअरमध्ये प्रेझेंट. युरिनोजेनायटल डक्ट, पेनिस आणि स्कॉर्टम मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे हे 3 पार्ट जर सोडले तर बाकी सगळे पार्ट हे पेअर्समध्ये. कशामध्ये? त्या ठिकाणी पेअर्समध्ये. ओके. बघा, जसं की आता ही जी ग्लँड आहे सेमिनल व्हेसिकल्स, ही जे सिक्रेशन म्हणजे जे केमिकल तयार करते त्याला त्या ठिकाणी म्हटलं जातं सेमिनल फ्लुइड. त्याला काय म्हणायचं? त्या ठिकाणी सेमिनल फ्लुइड. आणि हा सेमिनल फ्लुइड त्या ठिकाणी इजॅक्युलेटरी डक्टमध्ये रिलीज केला जातो. इजॅक्युलेटरी डक्टमध्ये त्या ठिकाणी काय केला जातो? रिलीज केला जातो. ओके. नाउ दिस इज व्हॉट कॉल्ड एज द पर्टिक्युलरली सेमिनल व्हेसिकल्स. ओके. दुसरी ग्लँड कोणती आहे? दॅट ग्लँड इज कॉल्ड एज द प्रोस्टेट ग्लँड. ओके. आता या ग्लँडपासून जे केमिकल तयार केलं जातं त्याला प्रोस्टॅटिक फ्लुइड असं म्हटलं जातं आणि हा युरेथ्रामध्ये त्या ठिकाणी डिस्चार्ज केला जातो. कशामध्ये डिस्चार्ज केला जातो? युरेथ्रामध्ये. प्रोस्टेट ग्लँड, प्रोस्टॅटिक फ्लुइड डिस्चार्ज इन द युरेथ्रा. ओके. आता तिसरी जी ग्लँड आहे त्या ग्लँडला कौपर्स ग्लँड किंवा याला बल्बो युरेथ्रल ग्लँड सुद्धा म्हटलं जातं. एक छोटीशी ग्लँड आहे, साईज जवळपास पी साईज त्या ठिकाणी ग्लँड असेल, पेअरमध्ये असते जसं मी तुम्हाला सांगितलं आणि ही युरेथ्राच्या दोन्हीही बाजूला त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. या ग्लँडने सुद्धा म्हणजेच त्या कौपर्स ग्लँडने सुद्धा डिस्चार्ज केलेलं जे बी काही त्या ठिकाणी केमिकल असेल ते त्या युरेथ्रामध्ये त्या ठिकाणी त्याचं सिक्रेशन हे डिस्चार्ज केलं जातं. ठीक आहे. बघा आता 3 ग्लँड आहेत. सेमिनल व्हेसिकल्स सेमिनल फ्लुइड तयार करतं, प्रोस्टेट ग्लँड प्रोस्टॅटिक फ्लुइड तयार करतं आणि कौपर्स ग्लँड हे सुद्धा त्या ठिकाणी एक विशिष्ट प्रकारचं केमिकल जे लुब्रिकेशनचं काम करतं ते त्या ठिकाणी तयार केलं जातं. ठीक आहे. आता याच्या सगळ्याच्या मिक्सचरला त्या ठिकाणी म्हणतात सिमेन्स. ठीक आहे. ह्या सगळ्या केमिकलच्या मिक्सचरला काय म्हणायचं? त्या ठिकाणी सिमेन्स. म्हणून बघा, सिमेन्सची व्याख्या खूप सोपी सांगितलेली. काय? द सिक्रेशन ऑफ ऑल दिस ग्लँड म्हणजे या सगळ्या ग्लँडचं जे सिक्रेशन आहे
तिला काय म्हणायचं त्या ठिकाणी सिमेन्स म्हणायचं. ठीक आहे. सिमेन हा त्या ठिकाणी पेनिसमधून ड्युरिंग द सेक्शुअल इंटरक्रॉस तो पेनिसमधून त्या ठिकाणी इजॅक्युलेट केला जातो. ज्याच्यामध्ये स्पर्म पण असतात जे पुढे जाऊन त्या ठिकाणी फर्टिलायझेशनमध्ये त्या ठिकाणी पार्टिसिपेट करतात. ठीक आहे. आता आपल्याला याच्या पुढचा पार्ट त्या ठिकाणी बघायचा आहे, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. ठीक आहे. हा सुद्धा पार्ट आपण असाच बघणार आहोत. म्हणजे पहिले फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे कॅरेक्टर बघायचे आणि त्यानंतर फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम बरोबर असोसिएट असलेल्या ग्लँडविषयी आपल्याला त्या ठिकाणी माहिती बघायची आहे.